हाय. सो हे गायज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? सगळ्यांना गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सो वेलकम बॅक टू माय चॅनल PD Vlog 27. गुड मॉर्निंग गायज, कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? सो फायनली माझी झोप झाली आहे. आज आहे इतवार, म्हणजे संडे आहे. तर काय खास विशेष नाही, बट खूप लॉंग टाईम नंतर मी हा ब्लॉग टाकतोय. सो होप यू गाईज तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिला ब्लॉगमध्ये. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की बाहेर खूप पाऊस चालू आहे. तर मित्रांनो, काळजी घ्या. जेणेकरून पावसात तुम्ही बाहेर पडत असाल तर सेफ्टी वापरा. कारण पाऊस असा आहे, तो कोणालाच पाहत नाही, सगळ्यांना प्रेम सारखं देतो. तो गाईज, आज आपण फिरणार आहे बाहेर. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी थोडेसे कॉन्टेंट ॲड करणार आहे. थोडेफार म्हणजे आमच्या इकडे टिटवाळा रोड, मुरबाड रोडला समृद्धी महामार्ग बनलेत, नवीन महामार्ग बनलेत, पण तिकडे व्हिजिट करणार आहे. आणि आज आपण जाणार आहे एका अशा ठिकाणी, एका अशा मंदिरामध्ये. मे बी तो मंदिर सगळ्यांना माहिती असेलच, इन केस जे महाराळमध्ये, महाराळपाडा वरप साईडला राहतात ती पोरं आणि शहाडची पोरं. सो माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही शेवटपर्यंत या ब्लॉगमध्ये टिकून राहा. लेट्स सी. आता आपण झोपेतनं जागे होऊया, उठूया आणि तयारीला लागूया. डोळे हालत नाहीये. तर गायजांनो, आज आपल्याला ब्लॉग शूट करायचा आहे, तर नो चान्स. उठावं लागेल, झोप मोडा करावी लागेल आणि जावं लागेल. बट त्याच्या आधी तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. गोष्ट अशी आहे की बाहेर चालू आहे पाऊस, खूप सुंदर पडतोय. तर हा मोमेंट आपण मिस नाही करायचा आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की मी पहिले बाहेरचा व्ह्यू दाखवतो. बघा कसला भारी आहे यार, खूपच सुंदर आहे. म्हणजे निसर्गापेक्षा सुंदर काहीच नाही म्हणतात ना, ते हेच आहे. तर माझं म्हणणं आहे, तुम्ही पहिले बाहेरचा व्ह्यू बघा, मग आपण पुढे कंटिन्यू होऊया. बघितली ना बाहेरची ग्रीनरी कशी झाली ती. पाऊस कोणाला आवडत नाही यार, म्हणजे खूप सुंदर आहे. देवाने पाऊस बनवला ना, खूप सुंदर बनवलाय. फक्त फील घेता येत नाही लोकांना. एनिवे, आपण फील घेऊया. बट त्याच्या आधी आता उठूया, तयारी करूया मस्तपैकी. संध्याकाळच्या आधी आपल्याला घरी पण यायचं ब्रो, नाहीतर आपल्याला दांडू पडतील. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत टिकून राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आज एन्जॉय केलं की नाही ते. मित्रांनो, हा पसारा आता मी आवरून घेतो. उठून बघतो किती पसारा आहे. हे बघा, हा पसारा, हे पसारा इथे, हे सगळं असं वाकडं तिकडं लावून ठेवलंय. सगळं मी फटाफट तयारी करून घेतोय मी. आवरून तर झालं. आता आपण जाऊया आंघोळीला. आम्ही ब्रश करून घ्या, आंघोळ करून घेऊ. आता हा माझा किचन आहे. ही रात्री भांडी घासून ठेवलेली, आणि हे माझं आमच्या घरातलं संडास बाथरूम. ओके, तर मी ब्रश करून घेतो गाईस, आंघोळ करून घेतो. तर पाणी तापत ठेवून झालेलंच आहे माझं, आणि मी आता ब्रश करतो. तर निघालो मी आतमध्ये, खाली बाहेर चाललोय. मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो की बाहेर अशी ग्रीनरी पडली आणि पाऊस मस्त पडतोय.
बघितली कसली हार्ड ग्रीनरी झालेली आहे. हा बघा, हा आमचा झेंडू बघा. आता आलाय वाटतं शाळेमधून, आंघोळ करून आलाय. काका मला काय माहिती, काय रे आंघोळ केली का नाही आज? केली ना बाबा, आंघोळ केली का नाही? केली ना. याच्या तोंडाकडे बघून वाटतंय का तुम्हाला आंघोळ केली असेल म्हणून? भिजलोय मी आता. हा, अजिबात वाटत नाही. काहीतरी आपल्याला चुरण देत असतो की आंघोळ केली नाही केली म्हणून. तर चलो आता पटपट आवरून घेऊया, निघायचं आपल्याला. फायनली आंघोळवाडी झालेली आहे. पटापट चेरिंग करून घेऊ आता, म्हणजे तयारी करून घेऊ, पूजा करून घेऊ आणि निघून जाऊ आता. काहीच जसं म्हणतात ना की नवीन काम करताना, काहीतरी नवीन सुरुवात करताना बलीचा बकरा बनवावा लागतं. म्हणजे कुठली ना कुठली बली द्यायला लागते. मी माझी बली दिलेली आहे आता. जस्ट आता मी कपडे वाळत घालत होतो, पंखा चालू होता. मला वाटलं की काय मी बरोबर करू शकतो, बट गेम चुकला, अंदाज चुकला आणि माझी गेम झाली. मी आता कपडे वरती वाळतच घालत होतो असे. तर तेवढ्यात बघा काय स्कॅम झाला, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, पंखा फिरत होता, माझी दोन्ही पण बोटं कट झालेली आहेत. आता टीटीचं इंजेक्शन घ्यायला लागणार, हे घ्यायला लागणार, ते घ्यायला लागणार. म्हणजे काही काम करायचं म्हटलं ना, काही लोक कुठं ना कुठं काय ना काहीतरी आडवं येणारच. पूजा आपली करून झाली. आडणोचा मित्र आला, याला तर ओळखता ना तुम्ही, कन्वेश. हा बघा, गोचावर करून झोपलाय हा. आता अजून एक तुम्हाला विषय दाखवतो. आता आजीने नवीन विषय बनवायला घेतलाय. तर म्हणजे आपण कसे घरात आपण रात्री काय जेवण बनवतो, फोडणीचा भात असेल तर उरला तर आपण फोडणीचा भात वगैरे बनवतो. तर ते म्हणजे असं असतं की वाया नाही गेलं पाहिजे अन्न. तर त्याचप्रमाणे आजीने एक नवीन बनवायला घेतलाय. जसं की चपात्या शेळ्या असतात ना, त्याच्यात आजी म्हणते की आपण भुगा बनवूया तर चांगला लागेल तो. तर आजीने पहिले सुक्यात म्हणजे शिळ्या चपात्या ज्या आहेत त्या पहिले तिन्हीचे ग्राइंड करून घेतल्यात त्या अशा प्रकारे. त्यानंतर तिने कांदा टोमॅटो वगैरे ते असं परतून घेतलंय त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर ती आता याच्यामध्ये मसाला वगैरे टाकल. हे त्याच्यामध्ये हा सुक्का भुगा म्हणजे चपाती आहे, त्याला आपण ग्राइंड केलेली आहे. ती आता ह्याच्यामध्ये वरच्या आईची मीठ टाकते. सो एक्सायटेड, शेक करून बघायचं की कसं बनतंय. नेक्स्ट टाइम आपण ट्राय करून बघूया, मग आपल्याला पण जमलं पाहिजे ना काय ना काहीतरी बनवायला. आजी बाई आमची आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार, ती मिक्स करून घेईल याच्यामध्ये. आणि मग ते आता फायनली असं परतून घेणार, गोल गोल करून परतून घेतलं की मग झालं ते खायला घेऊ. ते झाल्यानंतर मग आपण बाहेर जाऊया. तर म्हणणं असं आहे मित्रांनो, पाऊस पडतोय, घरात बसू नका, एन्जॉय करा, बाहेर फिरा, चिल मारा. कारण कसं आहे, आपण घरामध्ये बसून राहणार हेच वय आहे यार, नंतर मग काय मजा नाही. तर आताच फिरा, चिल राहा, फॅमिली सपोर्ट पण ठेवा आणि मस्त मजा पण मारा. तर आता मस्तपैकी असं झालं की लगेच तुम्हाला दाखवते कशाप्रमाणे बनलेलं आहे. आणि मग आपण निघूया आपल्या नेक्स्ट दौऱ्याला. तर गायजांनो, आजीने आता हे बनवून झालेलं आहे बघा, कसं दिसतंय ते, मस्त गरम गरम झालेलं आहे, कडक दिसतंय एक नंबर. आपला प्रोटीन शेक इकडं रेडी आहे, खाऊन बघूया आता कशी लागते चव. एक नंबर झालंय, काय झालंय, एक नंबर गोष्ट बनवली. नेक्स्ट टाइम बनवायला आपण बनवून घेऊया, रेसिपी विचारून घेतो आजीला आता. चला, जेवण झालं माझं, आता ताट उचलून ठेवू द्या आपण पटकन. आता मी अशा प्रकारे जाणार आहे बाहेर. हा माझा रेनकोट आणि मी घातले ही पॅन्ट पण घातली. आता मी निघाले बाहेर जायला. तो आता बाहेर पण पाऊस थांबलेलाच आहे. मे बी मला कुठे कुठे थोडेफार शॉर्ट्स घ्यायला भेटतील, मग शूट करायला पाठीमागून कोण नसेल तर जमेल तेवढे स्पॉट्स मी याच्यामध्ये ॲड करेलच. फर्स्ट आपण जाऊया पहिले गाडी चेक करायला माझ्या आपल्या जुन्या गॅरेजमध्ये. लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेलच, नसेल बघितलं असेल तर PD ब्लॉग 27 मध्ये जा आणि ब्लॉग्समध्ये चेक करा की याच्यामध्ये मी माझं तुमचं जुनं गॅरेज दाखवलं आहे. ती गाडी आमच्या पार्क असतात. सो मी तिकडे चाललोय, गाडी पण चेक करतो, स्टार्ट करून घेतो आणि आता निघूया. ओके, टाकाटाक रेडी, रेनकोट घालून, म्हणजे कसं नंतर पाऊस नको लागायला. तुम्हाला आता आपला गॅरेज दाखवतो. हे बघा, उभी आहे गाडी इथं. आमच्या मॅडम इथं येऊन झोपल्या. चिमी हाय, चला गॅरेज बंद करायचं, बाहेर जायला लागेल तुला.
चला तर आता आपण निघूया. आता कसं आहे, विषय असा आहे की आता मी बाईकवरती निघालो आहे, बट मला स्टील इथून निघताना व्हिडिओ नाही काढता येणार आहे, कारण माझ्याकडं स्टँड वगैरे काहीच नाही आहे. सो मी आता डायरेक्टली इथून पोहोचणार आहे समृद्धी महामार्गाच्या रोडवरती. तिथे गेल्यावरती मी गाडी स्टॉप करेन, मग तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवेन की आजूबाजूचा एरिया कसा असेल तो. ओके, लेट्स सी. आपण निघतोय आता. सो गाईज, फायनली मी पोहोचलो आहे आता ऑन द स्पॉट. जसं की माझ्या समोर तुम्ही बघू शकता की जो आपल्याला मी तुम्हाला म्हटलेलं मगाशीच निघताना की रस्त्याचं मला शूट तर घेणार नाही, बट स्टील मी आता अशा एक पॉईंटला पोहोचलो जिथून आपला समृद्धी महामार्ग स्टार्ट होणार आहे. त्या रूटच्या प्रमाणे मी तिथून तुम्हाला तिकडं थांबणार आहे आणि त्या रूटच्या तिकडनं तुम्हाला मी टोटल म्हणजे दाखवणार आहे की तिकडनं तो रोड कसा राहतोय तो. सो जमलंच तर पुढे आपण टिटवाळा रोडला आपण पुढे जाऊ शकतो, जेणेकरून आता थोडा टाईम पण आहे आपल्याकडे आणि रात्र पण झाले नाही, तर मला थोडेसे मुवमेंट कॅप्चर करता येतील. म्हणजे लिटरली एवढं सुंदर आहे. आणि हे जे समोर आहे ना इकडनं, हा जो रोड गेला इकडनं, जमलं तर मी माझ्या मोबाईलच्या स्टँडला कनेक्ट करायचा विचार करतो, मोबाईल प्रॉपर कनेक्ट होतोय का. बट जर नाही कनेक्ट करता आला तर मग मी थोडेसे नॉर्मल मुवमेंट्स त्याच्यामध्ये कॅप्चर करेल आणि स्पॉटला थांबून छोटेसे शॉर्ट्स व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न नक्कीच करेन मी, कारण टाईम आपल्याकडे आहे. बट स्टील पावसाचा भरोसा नाही आहे की मेहरबान करून आपल्याकडे आता पाऊस थोडा थांबलेला आहे, त्यामुळे आता मी इथून थोडासा व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करत आहे. हे बघा, टोटल सिंगल हँड एका हाताने गाडी कंट्रोल करून एका हाताने शूट करून भाई तुमच्या सगळ्यांसाठी एक मी हा शूट व्हिडिओ घेत आहे. थोडं साईडनेच चालतो, म्हणजे कसं बाकीच्या गाड्यांना पण जायला रस्ता भेटेल. बट हे बघा, मस्त बाहेर वातावरण बघा कसलं भारी आहे. पावसाचे ढग आपले डमलेले आहेत. पहिले इकडं जर कधी कोण जे आपले मारळ किंवा वरप साईडचे जे गोविली साईडचे मोरपाटची जी माणसं आहेत, त्यांनी चुकून जर हा माझा ब्लॉग जर चेक केला तर त्यांना कळेलच की हे रस्ते पहिले कसे होते. ते समजूनच यायचं नाही की ॲक्च्युली या रस्त्यांवरती काय आहे आणि कशासाठी आहे. एवढा खराब रस्ता राहायचा की याच्यावर चालायला आणि जायला म्हणजे प्रॉब्लेमॅटिक राहायचं. बट तुम्ही आता बघू शकता, म्हणजे बघू शकता येताना तुम्हाला मी या इकडच्या रोडने दाखवेन, जे पालझर पूल वगैरे जे म्हणतात आणि जे नदी वगैरे आहे ती या साईडनी आहे. पण आता रोड असे बनवलेत सुंदर, एवढे भारी बनवलेत की नवीन रस्ता बनला होता इकडे तेव्हा नवीन ॲक्सिडेंट पण झाले होते. इकडे खूप ॲक्सिडेंट झाले होते. पोलीस वगैरे पण फिरत असतात रोडवरती, तर तसं टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. सध्या रोडला स्ट्रीट लाईट्स वगैरे नाही आहेत. भारी आहे इकडं, ही आपली नदी आहे जी पांझरपोलची नदी म्हणतो आपण, हीच आहे. मला ॲक्च्युली व्हिडिओ दाखवतं असं कारण आहे की तर हे बघा, हेच ते महामार्ग आहेत जिकडनं आपलं जाणार आहे की नाही. किती सुंदर गेलं, तुम्हाला साईडला पण दाखवतो बघा. मी जिथनं आता मी आलो ना, तो रूट हा होता. हा तर ह्या साईडनी मी इकडनं आलो होतो आपल्या मारळ साईडवरून, आणि इथून हे बघा आपलं कल्याणचं झाला रोड इकडनं आहे, आणि हा आता इकडं टिटवाळा. तर मला तुम्हाला दाखवायचं कारण एवढं होतं की किती सुंदर केले बघा आता इकडचे रस्ते. हे रस्ते किती भारी केलेत, आणि आपण आलो तोही रस्ता. म्हणजे हे रस्ते जेवढे एवढे सुंदर गेलेत ना इकडे रस्ते, की आता कोणीही राईडला इकडं यायला काही हरकत नाही आहे. मित्रांनो, जे लांबचे टूर करणारे रायडर्स असतील किंवा जे संडे राईड करणारे रायडर्स असतील, तर ते लोक तुम्ही इकडे येऊ शकता. कारण कसं आता रोड इकडे भारी झालेले आहेत. थोडंसं फक्त पोलीस वगैरे असतीलच, तर तुमची सेफ्टी घेऊन तुम्ही या. टोटल तुमचे बाईकचे गॅजेट्स, हेल्मेट्स वगैरे सगळं घेऊन या, आणि तुमचे जे कागदपत्र, डॉक्युमेंट्स. कारण इकडे कसं असतं की सगळे चेकिंगला असतात, कारण एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग बनला असल्या कारणामुळे इकडे पोलीस बंदोबस्त पण चांगला असतो. मार्केट्स वगैरे इकडे मस्त फिरण्याची ठिकाणं आहेत. खरंच खूप भारी बनले आहेत रस्ते. तर मी पण फर्स्ट टाइम आलो, खूप दिवसानंतर आलो आहे. लाईक 6 मंथ 1 year हाफ झाला असेल की मी इकडं आलो असेल. पहिले यायचो, पण आता मला माहीत नव्हतं, कारण माझी बहीण इकडं गोविली कॉलेजमध्ये आहे. त्यामुळे मी इकडे आल्या का असलं तर तेव्हा फर्स्ट टाइम काही केली, तिथं बोललो की आपण इकडे एक शूट घेतलाच पाहिजे, की जेणेकरून माझ्या फ्रेंड्स, फॅमिली, माझ्या मित्रांना, माझे फॉलोअर्सला ना की इकडचा एक रूट भेटला पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे.
सो गाईज थोडीशी रिस्क घेऊन मी एक समोरचा पार करून आलोय. मध्ये कोण आहे का नाही, काय आहे का नाही मला माहिती नाहीये. बट भाई तुमच्यासाठी मी थोडंसं रिस्क घेऊन थोडं पुढं आलोय इकडे आतमध्ये दाखवायला. तर तुम्हाला पहिले साईडचं दाखवतो बघा. हे सगळं इकडे थोडंसं काम चालू आहे. रूट बनतायत पण खूप भारी झालंय. थोडंसं काम चालू आहे इकडे, म्हणजे ऑलमोस्ट रस्ता थोडा बनलेला आहे. थोडं काम बनत आलंय. ऐक शपथ, आपल्या नादा लागून हा माणूस चुकला वाटतं. आपली काय चुकी आहे का भाई याच्यामध्ये? आपण शूट साठी आलो होतो, ब्लॉग साठी आलो होतो, इथं आलो. तो बघा, तो माणूस गेला टर्न मारून. तो बघा टर्न मारतोय आता, है की नाही? आपल्या नादाला लागून तो चुकीच्या रस्त्याला आलाय. आपली काय चुकीच नाही भाई याच्यामध्ये. एनिवेज, तर अजून काय बोलू मी तुम्हाला? तुम्हाला सगळं दिसतच आहे. थोडी मजा घ्या, आहे की नाही? कसले कडक रस्ते बनले, नुसते रापरूप 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 रापरूप. एकच नंबर. क्लायमेट तर बघा भाई, पाऊस पण सुरू झाला आता, हलका हलका पडायला लागलाय. तर आता आपण निघूया. आता आपण इथून निघालोय. आमच्या महाराजच्या इथे एक साईबाबांचं मंदिर आहे, आज गुरुवार पण आहे, क्लब रोडला. तर मी त्या रोडला चाललोय. तर आता आपण पण इथून निघूया. रस्त्यात जाताना तुम्हाला एक रायताची नदी दाखवतो. म्हणजे जिथून पहिले हे जे समृद्धी महामार्ग वगैरे आणि एवढे खत्री रस्ते बनायच्या आधी ना एक साधा रस्ता पण होता. तर तिथून पहिले नदी वगैरे दिसायची आम्हाला. तर तिथून आम्ही खूप एन्जॉय करत जाताना, खूप भारी वाटायचं. तर आता मी बघतो तो रोड दिसतोय का. इथले राहते जे रहिवासी आहेत त्यांना एकदा विचारून बघतो की तो रोड आपल्याला भेटेल का, लाईक तिथून जाता येईल का. जर जाता येत असेल तर आपण त्या रोडनी जाऊया. म्हणजे 5 मिनिटं थांबून मी तुम्हाला तिथली नदी पण दाखवतो आणि तिथला व्ह्यू पण दाखवतो. ऑसम आहे भाई, खरंच एकदम जुम्मा आहे, भारी आहे. तर आपण निघूया आता, कारण पाऊस पडतोय, लपाटा झाला तर शूट नाही घेता येणार आपल्याला. पाऊस थोडासा मेहरबान आहे तर फायदा करून घेऊया आपण. ओके, तर आता निघतोय आपण. आपल्याला तो रस्ता सापडलाय, आपण पोचलो इथे. पांजरपोल, जे आम्ही बोविली कॉलेजला असताना इथून जायचो भाई मजा करत. खाली उतार रस्ता होता, आता तिकडनं आहे पण आता पाणी वरती आलं त्यामुळे रस्ता बंद आहे. बट मी तुम्हाला दाखवून देतो ती नदी बघा कशी आहे. हे बघा, तशी काय ह्या मानाने आज ह्या टायमाला एवढी काय भरलेली नाही आहे. बट पांजरपोल दरवर्षी हा पोल पाण्याचा लेवल, म्हणजे जे वरती साईडला येल्लो येल्लो आहेत ना ते पकडायला, म्हणजे सपोर्ट स्टँड्स आहेत, त्याच्या वरून पाणी जातं आणि हा पोल पूर्ण वाहून जातो. लिटरली पूर्ण पोल वाहून जातो. माहिती आहे, आता आपण जे आलतो ना तो हा वाला ब्रिज आहे. या ब्रिजच्या इथून आपण वरून आलो होतो इथनं. हा बघा ब्रिज, हा ब्रिज आहे आणि आता आपण इथून जाणार आहे त्या पोलवरून. पांजर पोल फेमस होता पहिले आमच्या टायमाला. जे मारळ पाडा रायत्या आंब्याचे असतील त्यांच्यापर्यंत हा ब्लॉग पोहोचेल कदाचित, त्यांना कळेलच की बाकी काय नाही. आता पाऊस आला जोरात, आता आपण निघूया. आता आपण लागलोय परत आपल्या रस्त्याला जायला. इथूनच आपण थोडं सरळ 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 पुढे गेलं ना की आपल्याला हे लागेल. हो शेट, सीट एका हाताने गाडी हँडल करतं ना, सो गाईज म्हणून. एनिवेज, थोडासा रिस्क तो बनता है व्हिडिओ केले. तर परत आपल्या आपण त्या हायवेला लागलेलो आहे. फायनली आपण पोचलो आता आपल्या क्लब रोडच्या ठिकाणी. लेट्स सी. ओके, देन आता आपण एंट्री केले बाबांच्या मंदिरात. समोर मंदिर आहे आणि ही मुलगी पण कोणतरी आहे, आय डोंट नो. बट खूप भारी आहे बघा वातावरण. आता जरा पहिले आपण पाय धुवून घेऊया. सो गाईज, हेच ते मंदिर आहे जिथं मी तुम्हाला मगाशी बोलत होतो. जे आम्ही मारळमधून आमची पोरं बरीच येतात इकडे. तिथं जाण्याच्या पहिले आपण पाय धुवू. असं नळ आहे इकडे पाय धुवायला. पाय धुवून घेतलं की आता मंदिरात जाऊया. पहिले पाया पडून घेऊया आपण बाबांच्या. मग तुम्हाला साईडचा व्ह्यू पण दाखवतो कसलं ऑसम, कसलं भारी येते. ओम साईराम. बघितली
किती सुंदर प्रतिमा आहे बाबांची, म्हणजे कोणी पण बघून भावुक होऊन जाईल. सुंदर आहे ना किती, खरंच खूप भारी आहे. फायनली आपलं पद मंदिराच्या पाया पडून झालेलं आहे आणि आता मी इकडे आले बाहेर थोडंसं. जिकडे येऊन खरंच खूप भारी वाटतं, मला खूप शांतता भेटते. एक मी तुम्हाला साईडचा व्ह्यू पण दाखवतो, खूप सुंदर आहे इकडे. बघा सगळं किती सुंदर आहे ना. हा सगळा गार्डन एरिया आहे. हे सगळं मंदिराच्या आजूबाजूने. काही लोक इकडे आले तर पाया पडायला. मित्रांनो, फिरा, घरी नका बसून. लाईक मुमेंट्स खूप कॅप्चर करणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये, की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं ना पाहिजे भविष्यामध्ये की आपण एक टाईम घालवला, नंतर मग आपल्याला हेच नाही भेटलं, एक कुठे फिरायलाच नाही भेटलं, काहीच नाही भेटलं. कारण काही गोष्टी आपल्या आजूबाजूला एवढ्या सुंदर असतात ना की आपण जात नाही. सो लोक बाहेरून आपल्या इकडे येतात, पण आपण आपल्या जवळच्या ठिकाण जात नाही. तो काहीच एवढंच सांगेन की फिरा, मजा करा, आयुष्य खूप जगा. खरंच खूप भारी वाटलं आज फिरून. जर या आपल्या क्लब रोडला जर कोणाला रस्ता माहिती नसेल कसं यायचं काय वगैरे, तर तुम्हाला सगळ्यांना 6 स्टेशन माहितीच असेल. 6 स्टेशनला तुम्ही उतरलात की तुम्ही शेअरिंग रिक्षामध्ये बोललात की क्लब रोडला उतरायचं आहे, तर ते क्लब रोडला तुम्हाला उतरवतील. तिथून एक 5 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. थोडासा रूट स्ट्रेट आहे, जास्त काही टर्न मारायची गरज नाही. तर तिथे कोण ना कोण कपल्स लोक अँड रँडम लोक असे असतातच तिकडे, कोण ना कोण फिरायला येणारे. तर त्यांना तुम्ही विचारलं की इथे साईबाबांचं मंदिर कुठे आहे क्लब रोडला, तर तुम्हाला ते रूट नक्की सांगतील ती. तर तुम्ही त्या स्ट्रेट रोडनी इकडे या. आणि माझं म्हणणं आहे खरंच की तुम्ही इकडे येऊन खरंच लाईक बघितलं पाहिजे की खरंच खूप सुंदर आहे इकडे. तुम्ही नक्की विजिट करा. ज्यांच्यापर्यंत हा व्लॉग पोहोचेल त्यांनी सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही नक्कीच या स्पॉटला व्हिजिट करा. खूप शांत एरिया आहे, खूप रिलॅक्स आहे. जर कोणाला शांत आणि रिलॅक्सेबल आवडत असेल तर नक्की तुम्ही या स्पॉटला व्हिजिट करा. ओके. आणि मी परत एकदा सांगेन की मित्रांनो, घरामध्ये बसू नका, बाहेर पडा, एन्जॉय करा. लाईफ छोटा आहे पण सुंदरही आहे, तर ते जपा. आणि आजचा व्लॉग आपण ती एंड करूया इकडेच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट काहीतरी युनिक असं ॲडव्हेंचर घेऊन. तोपर्यंत तुम्ही माझ्या पेजला फॉलो करा, PD Vlog 27. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या भावाला समजलं ना. चलो बाय बाय.